नमस्कार. आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. पिंपरी चिंचवड शहरामध्ये SRA चे प्रकल्प खूप ठिकाणी राबत आहेत. काही ठिकाणी अनेक अडचणी आहेत. नागरिकांना डावलून घरावर जबरदस्ती करून घरं पाडल्या जात आहेत. एक नुकताच रावेत मधलाही आपल्या समोर प्रश्न आलेला आहे. रावेतचा SRA झोपडपट्टी नसताना तिथं SRA झोपडपट्टी राबवण्याचा प्रयत्न होतोय. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीच्या ठिकाणी आपण उभे आहोत. इथं SRA राबवल्या जातोय, पण खूप अडचणी आहेत. लोकांना त्यांचे घरं पाहिजे तेवढे दिल्या जात नाहीत. त्यांचे जे दुकानं असतील दुकानंही दिल्या जात नाहीत. आपण इथले नागरिक आहेत. मावशी, तुमचं नाव काय? कोण? मला सुभाष करडे. काय तुमचा प्रॉब्लेम काय आता इथं घराच्या आता आमचे 10 घर आणि 4 दुकान आहेत. ते देत नाही म्हणते. आम्हाला म्हणते 9 घर आणि 3 दुकानं देत म्हणते. मग आणि 2 दुकानं देत नाही म्हणते, घर आणि दुकान. हा, असं म्हणा लागले. आणि काल तर ते बिल्डर बनलंय, तुमच्यावर केस करून पाडू द्या. नाही तर अरे, बिल्डरचं नाव काय? का राहुल आहे. राहुल आहे. या ना सर, तुम्ही हा, या राहुल. इथं. राहुल आहे. काय राहुल. बिल्डरचं नाव काय? तुम्ही राहुल. कोण आहे? मुलगाच मी आहे. यांचा मुलगा आहे, ऐका ना. पण राहुल. काय आहे, राहुल काय ना नाव त्याचं काय माहिती नाही मला. जिशान साहेब तो मेन बिल्डर आहे. हम्म. बोला बोला, तुम्ही बोला. तो मेन बिल्डर नाही का, तो काय करतोय, ह्याला त्याला पैसे देऊन नाही का, कुणाला एक हे करून पैसे देऊन नाही का हे करतोय. आमचे हो का, हे दिसतंय का तुम्हाला? इकडे दाखवा. हे दिसतंय, हे विनाकारण पाडलेले आहेत. ते विनाकारण अडचण काय तुमचं? त्यांचं आमची म्हणणं फक्त काय? अडचण एवढंच आहे की आम्हाला जेवढं आहे तेवढं आम्हाला भेटायला पाहिजे. तुमचं काय नाकारलं जाते? तुमचं काय होतं? आम्हाला एवढं नाकारलं जाते. तो फक्त म्हणतो बाबा हे करतो, आमचं तो जेवढं जातो आहे दुबईला. आम्हाला दिलं पाहिजे. काय दुबई, तो बिल्डर आहे ना, तो जिशन साहेब, तो ह्याला त्याला पैसे देऊन काय करतो, जातो दुबईला निघून. आम्हाला फक्त एकच अडचण आहे की आम्हाला हक्काचं भेटू द्या. आम्ही कमवलेलं फक्त एकच आहे, काय? हक्काचं घर. आम्ही काहीच कमवलं नाही, फक्त एकच घर कमवलंय आम्ही. आम्ही काय रोडवर राहू? आम्ही कमवले हक्काचं घर आहे, तेवढं आम्हाला भेटू द्या, एवढंच सांगतो. जर नाही भेटत, ऐका ना, जर आम्हाला जर हक्काचं घर नाही भेटत तर त्याला जर 10 घरं असतील, मग त्याच्या घरामध्ये आम्ही राहू हक्काने. ओके. काय मावशी, तुमचं काय? तुम्हाला अडचण काय आता इथं? मला अडचण, ज्याच्या नावावर आहे त्याच्या नावावर चेक देत नाही बिल्डर. तुम्ही असं परत आपल्या सोबत एक व्यक्ती येतं. त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. तुम्ही सांगा, तुमचं नाव काय? मी विकास हिरामन पवार. मी माजी नगरसेवक. मी माजी नगरसेवक हिरामन पवारचा मुलगा आहे, विकास पवार. ह्याला बोलताना आला एक शब्द. इथं चेक देतात 55,000चा. आता ते 55,000 चेक देऊन माणसं किती दिवस भाडं भरणार बाहेर? किती दिवस भाडं भरणार? 5 महिने 6 महिने. त्याच्यानंतर नाही ते राहणार कुठं? तुम्ही आज हे गरीब किती डेडलाईन किती दिलेली आहे? किती वर्षात बांधणार असं काही? असं काय बोललं नाही त्यांनी. मग ते चेक किती दिवसासाठी दिला जातोय की तुम्ही हे होईपर्यंत फक्त 55,000 राहायचं बाहेर? एवढंच बोलले त्यांनी की हे 55,000 घ्या आणि तुम्हाला कुठं राहायची सोय आहे तिकडे राहा. 10 महिने ते 55,000 रुपये आम्ही घेऊन काय करू? 5 महिने पण निघत नाही त्याच्यामध्ये. आम्ही कसं राहायचं? बरोबर. आता दुसरी बोलणं काय आहे हॅलो. की मला काय बोलायचं, तुम्ही 55,000 देऊ नका, आम्हाला सोय कुठेतरी सोय होते तिकडं, आम्हाला घर बांधून द्या, आम्ही तिकडे राहतो. आता इथं किती स्क्वेअर फुटाचे घर देणार आहेत? आता इथं तुम्ही स्वतः बघू शकता इकडे होऊन. आता 2-3 जणांना त्यांनी घर बांधून दिलेले आहेत, पण आम्हाला इच्छा आहे अजून की आम्हाला तुम्ही घर बांधून द्या, आम्ही तिथं राहतो. आम्हाला भाडं भरायचं होत नाही आम्हाला. नाहीतर तुम्ही तुमच्या वतीनं घराचं भाडं भरा, आम्ही तिथं राहू, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, तसं होत 55,000 तुमचं भागत नाहीये? नाही भागत सर. ओके. अजून तुमचा काय प्रॉब्लेम आहे घराच्या बाबतीत? काय प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही, यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. यांना काही बोलायचे पण नाही आम्हाला फक्त रेशीर आम्हाला घर राहायला द्या. ओके. तुम्हाला बांधून द्यायचे तेव्हा बांधून द्या. ते पुनर्वसनचं आम्हाला जे घर देणार आहे ना, मी 10 वर्ष लावा किंवा 15 वर्ष लावा त्याला बांधण्याच्या वेळेस, पण आम्हाला रेशीर आम्ही आता 15 जणांचं कुटुंब आहे आमचं. ते 15 जणांनी घेऊन आम्ही कसं तरी राहू 10 बाय 10 मध्ये. तिथं तुमचं आता सरकारकडे काय मागणी असेल तुमची? मागणं एकच आहे की फक्त आम्हाला रेचेर बांधून द्या, आम्ही तिथं राहतो. ओके, चालेल. आमचं चेकचं काय आश्वासन नाही आम्हाला आमचं बांधून द्या रेचेर. ओके, चालेल, झालं. मावशी, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला आमचं- अडचणी वगैरे काय? आम्हाला
अडचण नाही आम्हाला, जेवढं आमचं आहे तेवढं द्यायचं, खोल्या जेवढ्या आहे तेवढ्या. मला द्यायला ना बिल्डर खोल्या आहेत तेवढ्या द्यायला हा. तयार आहे. ते एक खोली देत ना म्हणते आणि एक दुकान देत ना, मग ते मला 4 दुकानं आणि 10 घर पाहिजे. माझं तेवढं आहे तेवढी घर दुकान. तुम्हाला काय बोलायचंय? तर हे जेवढं द्यायचं तेवढं देऊ द्या, काही फरक नाही पडत. पण एवढं माझं एकच प्रश्न आहे की त्याचा काय भरोसा आहे. तो फक्त काय करतोय, ओरिजिनल स्टॅम्प पेपर नाही, स्टॅम्प पेपर कुठला माहिती का, झेरॉक्स, तो देतो आम्हाला. अग्रीमेंट अक्षरशः आपण बघताय इथं डुप्लिकेट पेपरवर त्यांचं हे घेतलं तर त्यांचा आरोप आहे. राईट राईट. अग्रीमेंट आपण कुठं चाललोय नागरिकावर झोपडपट्टीमध्ये, आणि इथं राहणारे लोक हे जास्त शिकलेले नाहीत, त्याचा फायदा बिल्डर घेतोय का असा प्रश्न निर्माण होतोय. यामध्ये राज्य सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये हस्तक्षेप करत नाही. काही लागे बांधे आहेत का बिल्डरांचे अधिकाऱ्यांसोबत, हेही उघड झालं पाहिजे. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज. मी सूरज, धन्यवाद.